हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज सकाळी सकाळी उठले तर बाहेर बघितलं, छान अशी जास्वंदीला फुलं आली होती. पण ही फुलं एवढे छान, सुंदर, टवटवीत का दिसत होते? उन्हाळ्यात एवढं पाणी टाकलं पण त्यावेळेस एवढे छान खुलले नाही. एवढे छान हे आज खुलले होते, कारण 2 दिवसापासून छान असा सुंदर मस्त रिमझिम रिमझिम का होईना पाऊस चालू होता. पाऊस अगदी थोडासा झाला, जास्त नाही, पण तरीही पावसाच्या पाण्याचा आहे ना वेगळाच एक इफेक्ट असतो झाडांवर. झाडं इतकी छान अशी टवटवीत दिसायला लागली ना का खूपच भारी. त्यानंतर सकाळचं वातावरण तर झालंच, पण दिवसभरही छान अशी रिमझिम रिमझिम पाऊस चालूच होता. एवढं काय उघडल्यासारखं नव्हतं, त्यामुळे झाडांना आहे ना खूप भारी पाणी मिळत होतं मस्तपैकी. पण मग दिवसभर पाऊस चालू असल्यामुळे काही घरात बसून बसून कंटाळा आला होता. थोडंसं कुठेतरी पाऊस उघडण्याची वाट बघत होते सर्वजण, पण मग त्यानंतर थोडंसं पावसाने ना उघड दिली 4:30-5 वाजेच्या वेळेस. तर मग काय पाऊस उघडल्यावर सर्वजण घराच्या बाहेर येऊन झाडं वगैरे छान बघत होते. गच्चीवर जाऊन फिरत होते. तर गच्चीवर आमचे जांभळीचं झाड आणि आंब्याचं झाड आहे ना, ते खूप छान असं मस्त दिसत होतं, टवटवीत पानं वगैरे. मी बघत होते जांभळीच्या झाडाला बार वगैरे आलाय का काय, पण बार येणार नाही. जांभळाचं सीझन होऊन गेलं या दिवसात, तर काय बार येणार नाही. पण परत असं ढगाळलेलं वातावरण होतं, असं वाटत होतं संध्याकाळी नक्कीच परत पाऊस वगैरे येईल. पण पाऊस तोपर्यंत उघडलेला होता, तोपर्यंत फिरत होतो गच्चीवर, फेरफटका मारित होतो. मस्त आंब्याची, बदामाची, जांभळीचे झाडं खुलले. त्यानंतर आहे ना छान असा कुंडीत लावलेला गवती चहा पण आहे ना, मस्त पानं वगैरे आले होते. म्हटलं चला गवती चहाचा चहा करून पिऊ. त्यानंतर लक्ष गेलं कडीपत्त्यावर. कडीपत्ताही छान खुलला होता, पण कडीपत्त्याला आहे ना छान असे ना बी आली होती काही ठिकाणी, काळे काळे बिया, काळ्या कलरच्या बिया आल्या होत्या. फेरफटका मारून झाल्यावर आहे ना मग मी लागले स्वयंपाकाला. तर मुलांचा हट्ट होता काहीतरी छान असं बनव, बाहेर छान पाऊस चालू आहे त्यामुळे गरम गरम. मग मी घेतली डाळबट्टी बनवायला. डाळबट्टी बनवायचं चालूच होतं. मग त्यानंतर उंडे वगैरे करून घेतले, मग ते उकडून छान असे तळून घेतले. त्यानंतर त्याच्यासोबत खायला सांबार वगैरे बनवले. तर आमच्या इथे तर याला डाळबट्टी म्हणतात, काही ठिकाणी याला राजस्थानमध्ये दालबाटी चुरमा वगैरे म्हणतात. तुमच्या तिकडं काय म्हणतात? डाळबट्टी, बाफळे वगैरे असं म्हटले जातं. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे नावं याला आहे. त्यानंतर मग छान असे तळून वगैरे झाल्यावर सर्वांनी छान असं जेवायला घेतलं. तोपर्यंत बाय बाय.